नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नागपूर वन विभागासाठी अर्ज केला असेल तर तुमची जी नवीन टाइम टेबल आहे तो साईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाइम टेबल साईटवर उपलब्ध झालेला आहे। तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी नागपूरसाठी अर्ज केला होता त्यांची जी यादी आहे ते साईटवर उपलब्ध झालेली आहे आणि साईटनुसार जी मेरिट लिस्ट आहे ती सुद्धा उपलब्ध। आणि त्यानंतर आता मूळ कागदपत्रे तपासणी, शारीरिक मोजमाप जी होणार आहे त्याबद्दलचा टाइम टेबल साईटवर उपलब्ध झालेला आहे। तर बघा, यामध्ये 23 तारखेपासून सुरू होणार आहे। यामध्ये जे गुणवत्ता क्रमांक आहे म्हणजे मेरिट लिस्ट नंबर आहे त्यानुसार, आणि जे स्थळ दिलेलं आहे ते बघा, हरिसिंग सभागृह, वन सभागृह, जपानी गार्डन चौक, सेमिनरी हिल्स, नागपूरचा ॲड्रेस दिलेला आहे। तर इथे तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे। तर 23 तारखेला 1 ते 1500 पर्यंत जे मेरिट नंबर आहे त्यांचे व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यामध्ये सकाळ, दुपार आणि सायंकाळ असे 3 टाईममध्ये तुमचं ते व्हेरिफिकेशन होणार आहे। त्याचप्रकारे 24, 25 आणि 27 या तारखेमध्ये सुद्धा तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे। तर या प्रकारे पूर्ण जे मेरिट नंबर आहे तो यामध्ये नमूद केलेला आहे। तर तुमचा कोणता मेरिट नंबर आहे त्यानुसार तुम्हाला आणि त्या दिवशी तुम्हाला तिथे हजर राहावं लागणार आहे। तर यामध्ये पूर्ण टाइम टेबल दिलेला आहे, तर तुम्ही एकदा चेक करून घ्या। तर 30, 31, 1, 2, 3 आणि 5, 6, 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 16, 17, 20, 21, 22 म्हणजे टोटल 22 तारखेपर्यंत तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते होणार आहे। तर टोटल जे उमेदवार आहे ते 59,336 विद्यार्थी होणार आहे आणि त्यामध्ये त्यांचं व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे। तर तुमचा मेरिट नंबर कोणता एकदा चेक करून घ्या, कारण 22 तारखेपर्यंत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे। आणि बघा, ज्या उमेदवारांना जो दिनांक आणि जो टाइम दिलेला आहे त्यामध्ये हजर राहावं लागणार आहे, दुसरी संधी मिळणार नाही आहे। जे तुम्हाला मूळ कागदपत्र आहे ते सुद्धा सोबत घेऊन जायचे आहे, त्यानंतर झेरॉक्स प्रती सुद्धा सोबत घेऊन जायचे आहे। यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक मोजमाप होणार आहे। तर बघा, यामध्ये डॉक्युमेंट लिस्ट सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे। तर बघा, ओळखीचा पुरावा लागणार आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड यापैकी एक, नंतर ऑनलाईन जो फॉर्म भरला आहे त्याची प्रिंट लागणार आहे आणि 3 कलर फोटो लागणार आहे, जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे, SSC मार्कशीट तुमची चालेल ज्यावरती जन्मतारीख आहे म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट, त्यानंतर 12वीची मार्कशीट आणि त्यानंतर तुम्ही ज्या कास्टमध्ये आहे त्या कास्टचं सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, डोमिसाईल सर्टिफिकेट, EWS असेल तर EWS सर्टिफिकेट, स्पोर्टमधून जर फॉर्म भरला असेल तर स्पोर्ट सर्टिफिकेट, माजी सैनिक असाल तर माजी सैनिकचं सर्टिफिकेट, अंशकालीन असेल तर अंशकालीन, प्रकल्प, भूकंप, रोजंदारी, होमगार्ड यामधून जर तुम्ही कोणतं रिझर्वेशन चूज केलं असेल तर यामधून तुम्हाला ते सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे। आणि त्यानंतर बघा, जर अनाथ असाल तर तुम्हाला अनाथचं सर्टिफिकेट आणि उच्च शिक्षण घेतलं असेल तर त्याचे सुद्धा प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे। नंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि त्यानंतर धाव चाचणीपूर्व उमेदवारांनी धावायचे वचनपत्र देणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे तुम्हाला, म्हणजे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे, आणि ते पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे तुम्हाला द्यावे लागणार आहे। तर अशा प्रकारे हे पूर्ण डॉक्युमेंट लिस्ट आहे आणि यामध्ये पूर्ण टाइम टेबल सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे नंबर यामध्ये आहे किंवा मेरिट नंबरनुसार तुम्हाला इथे व्हिजिट करायची आहे आणि त्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर आहे। तर या संदर्भात जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।